विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपलं आजच्या सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, आपले सेशन सुरू आहेत ऍप्लिकेशनमध्ये. आजचं जे लेक्चर आहे ते आपण घेतोय आर्टिकल्स वरती. आर्टिकल्स म्हटलं की लक्षात ठेवा, ईच अँड एव्हरी एक्झाम मध्ये आपण प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतील. आणि या प्रश्नामध्ये निव्वळ आपण ए आणि एन शिकून चालणार नाही, तर एकंदरीत कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला आर्टिकल शिकावं लागेल. ना की पाठांतर बेस आपल्याला जायचं आहे. कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आर्टिकल वरती आला तरी आपल्याला तिथं आउट ऑफ मार्क तिथं मिळले पाहिजेत, हा याच्या मागचा प्रामाणिक हेतू आहे. लक्षात ठेवा, थोडंसं डीप मध्ये आपल्याला काम करायचं आहे. जे बी करणार त्याचा रिझल्ट येणार. आपला पहिल्या दिवसात शब्द आहे आणि आज पण देतो इंग्लिशच्या बाबतीमध्ये. लक्षात ठेवा, ओके. जरी विषय तुम्ही अवघड वाटत असाल, तुम्हाला अवघड म्हणून कोणीतरी सांगितलेलं असेल, पण अजिबात त्या गोष्टी खऱ्या नाहीत. कारण इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्क आपल्याला मिळू शकतात. याचं जिवंत उदाहरण आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. दररोज तुम्ही क्वेश्चन बघताय तर ते क्वेश्चन तुम्हाला सुटत आहेत. चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला, सेशन मध्ये जात असताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जिथं जिथं तुम्हाला काही गोष्टी अनक्लिअर वाटत असतील तिथं बोलत चला, लगेच त्या गोष्टी आपण काय करू, क्लिअर करत चलू. चला, पहिल्या पार्ट मध्ये जाऊयात. आपण पहिल्यापासून आपला जो तुम्ही जर बघितलं असेल रूट असेल, तो ऍप्लिकेशन थ्रू आपण जातोय, ना की पाठांतर बेस आपल्याला जायचंय. बघा, हा जो पॅसेज आहे, पॅसेजच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिकली कसं जाता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. आता लक्षात ठेवायचं, पहिला पॉइंट काय आला, आय ओपन द डोअर. आता बघा, प्रत्येक ठिकाणी आर्टिकल म्हणजे काय आधी पॅसेज मध्ये समजून घेऊ आपण. आय हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, ओपन वाक्यामध्ये वर्ब आहे, ओपन हे वाक्यामध्ये काय वर्ब आले. ओके, बघा इथं द आला. बघा, हा जो द आहे, द म्हणजे काय, निश्चित. जसं इंग्रजीमध्ये दुसरा एक शब्द आहे बघा, दॅट. कुठला आहे, दॅट. दॅट काय करतोय, दूरची एखादी वस्तू जर दाखवायची असेल किंवा एखादी व्यक्तित्व आपल्याला दाखवायचं असेल तर आपण दॅट वापरतो. दॅट इज माय हाऊस. लक्षात आलं का? दॅट इज अ बॉय, दॅट इज गर्ल. हे जे आपण दॅट वापरतो त्याच्या ऐवजी इंग्रजीमध्ये दुसरा एक टॉप पॉइंट केला, त्याचं नाव आहे द. ते काय करतंय, डेफिनेट करते. द किंवा दी दोन प्रकारे त्याचं प्रोनाउन्सिएशन होतं, शॉर्ट आणि लॉंग. आता गंमत लक्षात ठेवा, इथं द वापरला. आता द कुठं वापरला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, द हा वापरला, हा जो शब्द बघितला तो तुम्ही नाऊन आहे. नाऊन पूर्वी द चा वापर केलेला आहे. दुसरी गोष्ट, अँड फाउंड. फाइंडचा सेकंड फॉर्म आहे फाउंड. फाउंड काय म्हणतोय, चला, मी ज्यावेळेस दरवाजा उघडला त्यावेळेस मला काहीतरी दिसलंय, अँड ओल्ड मॅन. अँड ओल्ड मॅन इथं जर बघितलं तर एक लक्षात ठेवा, मॅन सुद्धा इथं नाऊन आहे. गंमत लक्षात ठेवा, आर्टिकल पाठांतर नाही करायचंय. पाठांतर शिकवलं का मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून? बिलकुल नाही. कुठलं पाठांतर करा म्हणले, रूल्स नियम लक्षात ठेवायचे? बिलकुल नाही. कोणताही टॉपिक घ्या, ऍज इट इज तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. फक्त मी सांगतोय तेवढंच करा आणि तेवढ्याच नोट्स रिवाइज करा, माझा शब्द आहे. ओके, आता बाळांनो लक्षात ठेवायचं. इथं काय, मग हे का सांगतोय पुन्हा पुन्हा, आता बघा इथे गंमत झाली. इथं जर आपण बघितलं तर डोअर हा नाऊन आहे, दरवाजा, याच्या लगेच अगोदर तो दरवाजा या अर्थाने वापरलं. बट इथं जर आपण पाहिलं तर मॅन माणूस आहे. किती? एक. वन म्हणजे अँड म्हणजे एक, वन असा अर्थ असतो. आता माणूस कसा आहे, ओल्ड, वयस्कर माणूस आहे. ओल्ड हा शब्द काय करतोय, मॅन बद्दल माहिती सांगतोय. ओल्ड हा शब्द मॅन बद्दल माहिती सांगतोय. म्हणजे माणूस कसा आहे, एजड आहे, म्हणजे वयस्कर आहे. ओके, किती? एक आहे. इथं काय झालं, हा ओल्ड हा नाऊन नसून हा ऍडजेक्टिव्ह आहे. बघा बरं का गंमत काय. पण आर्टिकल कुठं आला, नाऊनच्या, इथं नाऊनच्या अगोदर आला, पण इथं ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आला. पण आलाय कोणासाठी, मॅन साठी. पण कुणाच्या अगोदर आला तर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आला. हीच गंमत आहे खरी. आर्टिकलचं पोझिशन चेंज होतं पोरांनो. ज्या ज्या वेळेस वाक्यात नाऊन येतं त्या त्या ठिकाणी तुम्ही आर्टिकल घेऊ शकता. परंतु आर्टिकल घेत असताना त्याचं कधी कधी पोझिशन चेंज होतं. ते झालेलं पोझिशन चेंज झाल्याच्या नंतर आर्टिकल सुद्धा चेंज होऊ शकतं. ही गंमत आपल्याला लक्षात आली पाहिजे. जर नॉर्मली तुम्ही हाच नाऊन मी इथं घेतला, मॅन हा नाऊन घेतला, पण मॅनच्या डायरेक्ट अगोदर घ्यायचं असतं तर मला ए मॅन म्हणावं लागलं असतं, ए मॅन म्हणावं लागलं असतं. परंतु इथं मी काय केलंय, ओल्ड आल्यामुळं ए न घेता एचा ऍन झाला. हीच गंमत कळली पाहिजे. आर्टिकल ज्या बी वर्डच्या अगोदर येईल, आर्टिकल नाऊन साठी येत. हे दादा लक्षात ठेव, आर्टिकल नाऊन साठी येत, पण नाऊन साठी जरी आला तरी तो
कधी कधी ऍडजेक्टिव्हच्या अगोदर पण येऊ शकतो. संकल्पना समजून घ्या मी काय सांगतोय. कधी कधी तो ऍडजेक्टिव्हच्या अगोदर सुद्धा येऊ शकतो आणि तो ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आला की त्या ऍडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार आर्टिकल घ्यायचा आहे. ही गंमत लक्षात ठेवायची. संकल्पना या कान्हा लाडू चिवडा करंजी बरोबर अनारसे खाऊन झाले असतील तर आपल्या इंग्रजीमध्ये या. पोटापाण्याचं बघा कधी पण आपल्याला काय होऊ शकतंय, ऍड येऊ शकते. लक्षात आलं का? सुट्टी देऊ नका अभ्यासाला. ताई अक्कांना समोर लक्ष द्या. संकल्पना कळते का रे? कोण असेल तर पटकन मेसेज करा. ओके, कार्यक्रम क्लिअर होतोय का? आता नीट आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. मार्क गेले, मी जबाबदार आहे. लक्षात आलं का? चला संकल्पना समजून घ्यायची इथं, आणि म्हणून इथं ओल्डच्या अगोदर आला. ठीक आहे, ओके. विअरिंग ए हॅट. आता ए हॅट आला. ए हा सुद्धा इथं आर्टिकल आहे. हॅट हे नाऊन आहे का? चला, नाऊनच्या अगोदर आर्टिकल येतो, चांगली गोष्ट आहे. पुढं द डोअर स्टेप, इथं डोअर स्टेप्स इथं नाऊन आहे. याच्या अगोदर सुद्धा पुन्हा काय आलंय? आर्टिकल आला. आता गंमत लक्षात ठेवायची, आर्टिकलला मी एक दुसरं नाव दिलं. इथं तुम्ही जर बघितलं असेल तर डिटरमायनर्स. डिटरमायनर्स एक टॉपिक लक्ष ठेवला आपण. निश्चित निश्चित करणारा शब्द आहे. नाऊनला डिटरमाइन करणारा शब्द आहे. मी तुम्हाला वर्ड पण लिहून दिला. डिटरमाइन म्हणजे काय? निश्चित करणारा शब्द. आता ऐका, मग इथंच ऑल ऑफ देम वेंट टू द पिकनिक. पिकनिक सुद्धा नाऊन आहे. द पिकनिक निश्चित आलं म्हणून इथं आर्टिकल वापरला द. आता आर्टिकलची पोझिशन बघा, पाठ नका रे करो. ओके, नियम पाठ करायचे. आर्टिकल कुठे येतो, का येतो, अजिबात पाठ करायचं नाही. हे बाळा लक्ष द्या इकडं. आता संकल्पना समजून घ्या. नियर द वॉटरफॉल. आता बघा इथं वॉटरफॉलच्या पुढे जवळ आम्ही काय पिकनिकला गेलो होतो. ओके, चला वॉटरफॉल हे नाऊन आहे ना. वॉटरफॉल सगळ्यांना कळतोय. चला, द हे आलं ना, पुन्हा आर्टिकल आलं. आर्टिकलला मी ए आर टी लिहितो. लक्षात येईल. आर्टिकल प्लस नाऊन आला का रे? यस आला. आता गंमत आहे का? ऍट पुढं ऍट ग्रीन व्हॅली ऑन संडे, ऑन सॅटरडे. डेच्या अगोदर ऑन घेतात. प्रिपोजिशन मध्ये आपण बघितलं ते लेक्चर सगळ्यांनी बघितले असावी, माझी अपेक्षा आहे. संकल्पना समजून घ्या. आता आर्टिकल कुठं कुठे येतो त्याची पोझिशन समजून घ्या मित्रांनो, पाठ नका करू. ऐका, ए बॉय केम सायकलिंग डाऊन द स्ट्रीट. ए बॉय म्हणजे एक मुलगा. एक आला का आर्टिकल? बॉय प्लस नाऊन आलं. चला, केम आला होता बरोबर. सायकलिंग डाऊन, सायकलिंग बरोबर करत द स्ट्रीट, कुठं? रस्त्याने. द म्हणजे तो रस्ता, निश्चित डेफिनेट आर्टिकल आलं. याला म्हणायचं डेफिनेट आर्टिकल. ओके, चला, कुठं अ येत आहे, कुठं ऍन येत आहे. इथं ऍन बघितलं, इथं अ बघितलं, आणि इकडं द येत आहे. आर्टिकल आपल्याकडे तीनच आहे. ए एन द हे तीनच आर्टिकल आहेत. हे तीनच आर्टिकल आपण वापरत असतो. ए एन दी हे 3 आर्टिकल येतात. आता संकल्पना समजून घ्या. ओके, मेसेज करायचा आहे क्लिअर. ओके, जे कोण असतील त्यांनी समजते की नाही समजत आहे. ओके, चला. अँड कारण न समजायला आपण ऍक्च्युअली बेसिक टू ऍडव्हान्स चाललोय. कुठलीही घाई नाही, गडबड नाही, काही नाही, काही नाही. ओके, चला, एच अँड एव्हरी गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. बघा आता इकडे अँड द बँच इन टू अ ट्री. ओके, चला, अ ट्री. ट्री पुन्हा नाऊन आलं आणि म्हणून इथं आर्टिकल एक आला. एचा अर्थ काय असतो? परंतु वन असतो. ओके, एक झाड या अर्थाने आले. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफला पारवा बघितलं का रे आपण? इन फ्रंट ऑफ म्हणजे काय? च्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय? च्या समोर. प्रेपोजिशनल फ्रेज आहे ती. काय ती? प्रेपोजिशनल फ्रेज आहे. लक्षात येत आहे का? ऑफ द हाऊस ऑपोजिट आवर्स म्हणजे विरुद्ध बाजूला घराच्या. द हाऊस निश्चित आलं. पुन्हा व्हॉट अ पिटी एरिक कुड नॉट गो टू द फुटबॉल मॅच दॅट वॉज हेल्ड ऑन द स्कूल फील्ड. स्कूलच्या मैदानामध्ये होतं. ओके, पिटी म्हणजे काय? करुणा. एक करुणाजनक दुःखदायक गोष्ट दाखवताना आपण काय म्हणतो? दुःख व्यक्त करताना पीटी वापरतो. ओके, चला, इथं पीटी, ए पीटी नेहमी अ असतं पीटीच्या अगोदर. लक्षात ठेवा. ओके, पुढे नाऊन आले. ओके, इथं द फुटबॉल, पुन्हा द फुटबॉल, इथं डेफिनेट आर्टिकल आलं. लक्षात ठेवा, जिथं जिथं आर्टिकल आहे तिथं नाऊन आहे. द स्कूल, पुन्हा इथं नाऊन आलं म्हणून इथं द हे डेफिनेट आर्टिकल आलं. चला, एक्साइटिंग गेम, इथं ऍन आलंय. ऍन एक्साइटिंग गेम साठी इथं ऍन आलं. पुन्हा ऍन आर्टिकल आलंय. त्याच्यानंतर द प्राइज, इथं द हे डेफिनेट आर्टिकल आलं. चला, इथं द इनक्रीज, द आर्टिकल आलं. अ लॉंग टाइम, पुन्हा इथं आर्टिकल आलं. अँड एग, पुन्हा आर्टिकल आलं. म्हणजे लक्षात ठेवा, जिथं जिथं नाऊन येणार ना तिथं तिथं आर्टिकल येणार. जिथं वाक्यामध्ये नाऊन येतो ना तिथं जिथं वाक्यामध्ये काय येतो? परंतु आर्टिकल येतं. संकल्पना समजून घ्या.
क्लिअर झालं मी काय सांगतो? आणि मग हीच गोष्ट नेमकं लक्षात ठेवायची, आर्टिकलचा संबंध थेट कुणाशी आहे, तर सगळ्यात जवळचा संबंध आर्टिकलचा कोणाशी असेल तर तो नाउनशी आहे. पोरांनो समोर लक्ष द्यायचं. काय म्हटलंय मी? सगळ्यात जवळचा संबंध कोणाशी आहे आर्टिकलचा, तर तो नाउनशी आहे. मग सर कोणत्या प्रकारचं नाउन? तेच बघायचं आपल्याला. नाउन बघत असताना नाउन ही संकल्पना आपल्याला अजून शिकायची आहे. बेसिक गोष्ट लक्षात. नाउन वरती आपल्याला प्रश्न नाही, आर्टिकल वरती प्रश्न आहे. पार्ट ऑफ स्पीच मध्ये कॉमन एररला प्रश्न आहे, ते आपल्याला बघायचंय. संकल्पना समजून घ्यायची आणि मग इथं लक्षात ठेवा, आर्टिकल वरचा संबंध हा थेट नाउनशी आहे. जिथं जिथं तुम्ही आर्टिकल दिसेल तिथं तुम्हाला कोण दिसणार आहे? नाउन दिसणार आहे. क्लिअर. नेक्स्ट. आता नेमकं ह्या आर्टिकल वरती आपल्याला प्रश्न काय येतात हे खूप IMP आहे. क्वेश्चन्स कसे विचारले जातात बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिलिंग द ब्लँक. योग्य अप्रोप्रिएट म्हणजे सुटेबल आर्टिकल निवडायचं आहे. आता इथं काय दोन फिलर दिले, म्हणजे हा प्रश्न हा फिलर्स कडे जातो. फिलर्स या पॉइंट वरती प्रश्न जातो. फिलर्स हा मेन हेड टॉपिक झाला. ओके. त्याच्या अंडर आपल्याला मग फिलर्स वरती प्रश्न कशावर येऊ शकतो? फिलर्सला प्रश्न आर्टिकल्स वरती येऊ शकतो. फिलर्सला प्रश्न आपल्याला वर्ब वरती येऊ शकतो, म्हणजेच टेन्स वरती येऊ शकतो. जास्तीत जास्त प्रश्न येतात. ओके. फिलर्सला. त्याच्यानंतर फिलर्सला प्रश्न कुठे येतो? प्रेपोजिशन्स वरती प्रश्न येतो. जास्तीत जास्त प्रश्न या 2-4 टॉपिक वरती फिलरला येतात बघा. आर्टिकल असेल, वर्ब किंवा टेन्स असेल, त्याच्यानंतर प्रिपोजिशन असेल, इथं तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या असतात. चला. डॅश डॅश युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह डॅश डॅश बिग बूस्ट टू युअर करिअर. आता बघा पोरांनो, इथं जर आर्टिकल घ्यायचं असेल, युनिव्हर्सिटी हे नाऊन आहे, 100% नाऊन आहे. ओके. पण इथं युनिव्हर्सिटी एक आहे, म्हणजे नाऊन आहे, पण ते नाऊन कसा एकवचनी, त्याला म्हणायचं मराठीत सिंग्युलर. एकवचनी नाऊन आहे. सिंग्युलर म्हणजे काय? एकवचनी, ज्याच्यावरून एक व्यक्ती, एक वस्तू, एक ठिकाणाचा बोध होतो, त्याला म्हणायचं एकवचनी. पण आता दुसरी गोष्ट, इथं युनिव्हर्सिटी एकच आहे. एक साठी कोण येतं? आणि ॲन. मग दोन्हीपैकी कोण वापरायचं? तर युनिव्हर्सिटी मध्ये या चा उच्चार य असा होतो. युनिव्हर्सिटी य असा उच्चार होतो, आणि य हे व्यंजन आहे. हे कोण आहे? व्यंजन आहे. म्हणजे काय? कॉन्सनंट प्रमाणे उच्चार होतो. कॉन्सनंट प्रमाणे उच्चार होतो. जर तुम्ही बेसिक मध्ये आपलं लेक्चर पाहिलेलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. ओके. काय? की आपण फोनिक साऊंड बघितले होते अल्फाबेटचे. अल्फाबेट आपण बघितले होते, त्याचे फोनिक साऊंड आपण पाहिले होते. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथं प्रोनाउन्सिएशन आपण बघितलं होतं. ए चे उच्चार किती प्रकारे आहेत, बी चे उच्चार किती प्रकारे आहेत, सी चे उच्चार किती प्रकारचे आहेत, डी चे उच्चार किती आहेत, एफ चे, सगळं आपण बघितलं होतं. आणि मग त्याच्या इथं आपल्याला फायदा होणार आहे. त्याचा फायदा आपल्याला इथं होणार आहे. संकल्पना समजून घ्या. एक्झाम ओरिएंटेड जायचंय, रिझल्ट पाहिजे, हे करावं लागेल. आता गंमत आहे का बाळांनो? मग इथं युनिव्हर्सिटीचा य असा उच्चार होतो. स्वरांप्रमाणे उच्चार होत असेल तर ॲन घेतो, पण व्यंजनाप्रमाणे उच्चार होत असेल तर आपण ए घेतो. म्हणून इथं ए हा आर्टिकल आपण सिंगल वापरू शकतो, आणि म्हणून इथं ॲन येणार नाही. हे दोन पर्याय निघून जातात. पहिल्यांदा कोण येणार आहे? ए येणार आहे. एक तर 1 नंबर आन्सर येणार किंवा 3 नंबर आन्सर येणार आहे. चला, मग पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. बरोबर, 2 ऑप्शन आपले निघून गेले. मग काय करायचं? एलिमिनेट करत चला. युट्यूबला पण मी सांगतोय, बरोबर, युट्यूबला पण सांगतो आणि बॅच पण मध्ये पण सांगतोय. यू मस्ट एलिमिनेट द ऑप्शन्स. लक्षात ठेवा, तुम्हाला ऑप्शन कट पद्धतीनं जायचंय, जेणेकरून काय होणार आहे? तुमचा वेळ वाचणार आहे. संकल्पना समजून घ्या. बोल चला, कोण आहे त्यांनी मेसेज करत जावा, झाला काय चाललंय काय नाही. ओके. जितकं तुम्ही बोलाल तितकं आम्हाला आणखी काही गोष्टी काय करता येतील, प्रॉपर घेता येतील. ओके. तुमच्या अंडरस्टूड लेवल किती आहे त्याच्यानुसार. ओके. चला, पण इथं बघा, बिग बूस्ट, इथं सर बघितलं ब आलंय, ब आलंय, काय आलं? ब. मग ब हा सुद्धा व्यंजन आहे. कॉन्सनंट प्रमाणे उच्चार आहे. बी चं प्रोनाउन्सिएशन ब असं होतंय. ओके. दुसरं होत नाही. बिग ब. म्हणून कॉन्सनंट प्रमाणे जर उच्चार होत असेल तर 100% काय घेतो आपण? एच घेतो. म्हणून इथं पण ए येणार आहे आणि इथं पण ए युनिव्हर्सिटी येणार आहे. बरोबर. कॅन गिव्ह बिग बूस्ट टू युअर करिअर. ओके. आणि म्हणून आन्सर नंबर 1. आन्सर नंबर काय येतं प्रमाणे? 1 येतं. ॲन युनिव्हर्सिटी कधीच वापरायचं नाही. ए युनिव्हर्सिटी असतं, आणि म्हणून दॅट इज द युनिव्हर्सिटी. ओके. चला, मग पहिला आन्सर. दुसरा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिलिंग द ब्लँक. डॅश डॅश फ्लावर्स ब्लूम ओनली इन डॅश डॅश मंथ ऑफ मे. नीट आहे का?
ओनली इन डॅश डॅश मंथ ऑफ मे. आता नीट आहे का, मे महिन्यात उमलणारे फुलं हे नीट आहे का, तुम्हाला रीडिंग करताना रीड प्रॉपर करा, रीड प्रॉपरली. नीट आहे का, मी काय सांगतो प्रॉपरली रीड करा, होल सेंटेन्स रीड प्रॉपरली. बरोबर. चला, काय रीड प्रॉपर करायचं, होल सेंटेन्स. जो काही सेंटेन्स आपल्याला आहे तो प्रॉपरली तुम्हाला रीड करावा लागेल आणि तेव्हा कुठंतरी आन्सर आपल्याला प्रॉपर मिळत आहे. पाठांतर करून कुठलाही मार्क मिळणार नाही. पहिल्या दिवशी सांगतोय, शेवटच्या दिवशी पण सांगणार आहे. संकल्पना समजून घ्या. आणि मग डॅश डॅश फ्लॉवर्स ब्लूम ओनली इन डॅश डॅश मंथ ऑफ मे. मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, फ्लावर्स इथं अनेक फ्लावर्स आहेत, म्हणजे इथला नाऊन हा प्लुरल नाऊन आहे. जर हा प्लुरल नाऊन असेल, प्लुरल नाऊन पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ए एन कधीच येणार नाही, कधीही येणार नाही. येणार का, नाही येणार. मग आता इथं गोष्ट लक्षात ठेवा, ए एन वाले पर्याय काढून टाका ना. चला, इथं एक आहे तो तरी गेला, 100% द येणार आहे. ओके, द येणार आहे. आता दुसरी गोष्ट, ओके, दुसरी गोष्ट, द फ्लावर्स ब्लूम ओनली इन डॅश डॅश मंथ ऑफ मे. आता महिना सुद्धा फिक्स आहे, फिक्स म्हणते मे महिना फिक्स महिना आहे, याचा अर्थ फिक्स्ड गोष्टीसाठी द वापरतात, म्हणून दोन्हीकडे द पाहिजे. ओके, आन्सर नंबर ए. आता हा पण पर्याय निघतो, म उच्चार होतो, म व्यंजनाप्रमाणे उच्चार होतो, म्हणजे इथं तुम्हाला ऍन पण येणार नाही, म्हणून हा पण ऑप्शन कटून जातो. म्हणजे एक तर 1 नंबर आन्सर येणार किंवा 4 नंबर आन्सर येणार. याच्या पलीकडे आन्सर येऊ शकतं का, नाही येऊ शकत आहे. म्हणजे तुम्हाला पर्याय कट करता आले पाहिजेत. कुठंतरी तुम्हाला एक्झाम मध्ये रिझल्ट मिळण्यासाठी या गोष्टी फायदेशीर ठरतील. चला, आर्टिकल वरती प्रश्न कसा विचारले 2023 ला, ओके, हे आपण बघतोय. पुढचा प्रश्न तोच आहे. प्रश्न काय बघा, सिलेक्ट सेम आर्टिकलचा प्रश्न आहे. डॅश डॅश बस दॅट हिमा बोर्ड्स एव्हरी डे इज डॅश डॅश बस राजेश बोर्ड्स टू. ए पोरांनो बघा, ए संकल्पना समजून घ्या. इथं काय आलंय, दॅट हिमा बोर्ड एव्हरी डे, दररोज ज्या बसमध्ये जाते, ज्या बसने प्रवास करते ती बस. म्हणजे नीट आहे का, सेंटेन्स प्रॉपर लीड करा. बस फिक्स आहे, बस कशी आहे, फिक्स्ड आहे, फिक्स्ड बस आहे ना. जर बस फिक्स्ड आहे याचा अर्थ तुम्हाला इथं डेफिनेट आर्टिकल यूज करणं अपेक्षित आहे, आणि म्हणून इथं द येणार आहे. 2 पर्याय निघून गेले. चला, 1 किंवा 4. दुसरी गोष्ट, द बस दॅट हिमा बोर्ड्स एव्हरी डे इज डॅश डॅश बस राजेश. आता राजेश बर्ड्स करणारी सुद्धा तीच बस आहे, म्हणून दोन्हीकडे डेफिनेट आर्टिकल आपल्याला यूज करावं लागेल. आन्सर नंबर 1. ओके, चला, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रोनाउन्सिएशन वरतीच काम नाही करायचं आहे, तर तुम्हाला सेंटेन्स रीड करताना तो नाऊन कुठंतरी डिफाईन केलाय का हे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. तो नाऊन कुठंतरी निश्चित केलेला आहे का, त्या नाऊन बद्दल पुढे काहीतरी बोललंय का, हे आपल्याला पाहावं लागेल. तेव्हा कुठंतरी आपल्याला आर्टिकलचे प्रश्न सुटतील. किंवा कोणत्याही सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवा, यू मस्ट रीड होल सेंटेन्स. 99% सेंटेन्सेस तुम्हाला एक्झाम मध्ये प्रॉपरली रीड करावे लागतील, अंदाजे उत्तर देता येणार नाही, आणि दिलं तर रिझल्ट येणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगतोय पुन्हा पुन्हा. ओके, चला, आन्सर चला पुढे. मग आपण आता पाहिलं की अरे प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्न विचारल्याची बरोबर पद्धत आपल्याला कळली पाहिजे. या पद्धतीने प्रश्न तिन्ही प्रकारच्या आर्टिकल्स वरती आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि मग आता आपल्याला थोडंसं पुढे जावं लागेल. संकल्पना समजून घ्यायची काय आहे ती आता ऐका. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. ओके, याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पहिला जो मुद्दा आहे तो आहे मित्रांनो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणसाल सर आर्टिकलला मास्तर तो ऍडजेक्टिव्ह म्हणायला लागला. हो ना, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय, दर्शवण्यासाठी, दर्शवण्यासाठी येणारे, दर्शवण्यासाठी येतात. बरोबर, कुणाला दर्शवण्यासाठी येतात, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे नाऊनला दर्शवतात, नाऊनला पॉइंट करतात, नाऊनला पॉइंट आउट करतात, नाऊनला, बाकी कोणालाच करत नाहीत. नेमका नाऊन कोणत्या प्रकारचा आलाय ते सांगण्याचं कामही करतात आर्टिकल. बाबा त्या नाऊनला कुठंतरी पर्टिक्युलर केलंय का, निश्चित एखाद्या ठिकाणाशी, व्यक्तीशी, कशासाठी तरी जोडलंय का सरळ सरळ आपलंच एक नाऊन वापरलंय कॉमन म्हणून, तेव्हा
त्याचा आर्टिकलचा कोणता यूज करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. कॉमन करून घ्या ना त्याला विनाकारण असं वेगळं रूप देऊ नका. ओके, लय मोठा टॉपिक आहे किंवा लयच डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट वगैरे काहीच नसतं आणि इझी काहीच नसतं. कारण केलं तर सगळंच सोपं आहे, नाही केलं तर सगळंच अवघड असतं. लक्षात आलं का? चला, आपल्याला काहीच येत नव्हतं ना, बरोबर. चला, काहीतरी येतंय ना आता, तर समजून घ्यायचे की तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी येऊ शकतात. आता मुलांनो बघा, आर्टिकल्स म्हणजे उपपदे. ओके, चला, ए म्हणजे एक, अँड म्हणजे सुद्धा एक, द म्हणजे ते, निश्चित, आर स्मॉल वर्ड्स, छोटे शब्द आहेत, छोटे शब्द आहेत. बघा काय म्हणले, छोटे शब्द आहेत बरं, काही शब्द आहेत, 100% आहेत. मराठीत एक हा शब्दच आहेच की, विशेषण नाही का, संख्यावाचक नाही का, 1 2 3 4 मराठीत संख्या विशेषण आहे का नाही, सेम इंग्रजीमध्ये पण आहे. आणि चा वापर हे संख्या विशेषणाप्रमाणे केला जातो, म्हणून त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हटलंय. आर ऑफन युज्ड ऍट द बिगिनिंग ऑफ नाउन्स ऑर नाउन फ्रेज. ऍट द बिगिनिंग ऑफ नाउन म्हणजे काय, नाउन पूर्वी, नामापूर्वी, मामापूर्वी नाही, नामापूर्वी म्हणजेच काय, नाउन पूर्वी, नाउन पूर्वी त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर ऑफ नाउन्स ऑर नाउन फ्रेजेस. नाउन फ्रेजेस म्हणजे काय, नाउन फ्रेजेस म्हणजे समजा इथं गर्ल वापरलं, ओके, गर्ल नाउन आहे, तर इथं ए गर्ल असं म्हणू शकतो आपण. पण कधी कधी काय होतं, ए वाईज गर्ल होतं, वाईज गर्ल, मग इथं काय झालं, फ्रेज झाली. ओके, इथं फ्रेजेस मध्ये पण त्याचा वापर केला जातो. ओके, किंवा ए व्हेरी वाईज गर्ल, कितीही लांबवू शकतो आपण, पण आर्टिकल घेतल्यावर लागतंच. जिथं नाऊन आहे ना, तिथं आर्टिकल येतं, पण तो नाऊन कोणत्या प्रकारचा आहे ते डिपेंड करतं की आर्टिकल कोणता घ्यायचंय. संकल्पना क्लिअर पोरांनो? आता गाडी पुढे घेऊन जाऊ. आता ऐका, सम नाउन्स रिक्वायर अन आर्टिकल बट सम नाउन्स डोंट. किती महत्वाचं वाक्य आहे. प्रत्येक नाउनसाठी आर्टिकल येतेच असं नाही. पोरा, नीट ऐका. नाउनचा प्रकार काउंटेबल, अनकाउंटेबल, नंबर, सिंग्युलर, प्लुरल, तसेच वाक्यातील वापर यानुसार बदलते. लय भारी रे, लाख मोलाचं काम आहे रे हे, लक्षात ठेवा. पुन्हा कसं सांगू तुम्हाला, हात जोडून सांगतो, हात जोडून सांगतोय, नीट करा. वाक्यातील त्याचा वापर काय होतो त्याच्यानुसार आर्टिकल चेंज होतंय. हे वाक्य लय आयएमपी, हे तुम्हाला आणि मला शिकवतं. लक्षात ठेवायचं मी काय सांगतो. ह्या प्रत्येक नाऊनसाठी आर्टिकल येतेच असं नाही. कोणत्या प्रकारचे, आता समजा वॉटर आहे, वॉटर म्हणजे काय, पाणी. ओके, चला, आता वॉटर 1 2 3 असं मोजता येत नाही, ग्रॅम किलोग्रॅम मध्ये मोजतो का आपण, नाही मोजत आहे, बरोबर. हे लिटर मध्ये मोजतो. अशा गोष्टीच्या अगोदर आपण ग्रॅम किलोग्रॅम लिटर मीटर मध्ये त्याच्या अगोदर किंवा ॲन घेत नाही. इथं आर्टिकल घ्यायची गरज नाही. घेतलं तर आर्टिकल फक्त द येतं. मग नाऊन कोणत्या प्रकारचे, पेन मात्र मोजता येतो 1 2 3, म्हणून ए पेन घेऊ शकतो आपण, हे करेक्ट आहे. पण इथं ए वॉटर म्हणता येईल का, नाही म्हणता येणार आहे. आर्टिकल कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. हे समोर लक्ष द्या, आर्टिकल कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही. नाऊन कोणत्या प्रकारचं, आर्टिकल नाऊन दोन्हीचा प्रकार व्यवस्थित बघावा लागेल, तेव्हा कुठं तर आर्टिकल आपल्याला घेता येतं. बघा, नाऊनचा प्रकार कोणता आहे त्याच्यावर आर्टिकल डिपेंड करते किंवा त्याचा वापर कसा केला. क्लिअर बाबा? कोण आहेत आर्टिकल, अँड दी, हे 3 आर्टिकल आहेत. त्याचा वापर टोटली त्या वाक्यात कसा केला त्याच्यावर डिपेंड आहे आणि त्या नाऊनचा प्रकार कोणता आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, लक्षात ठेवा. मी बेसिक मध्ये काही नाऊन बद्दल काउंटेबल अनकाउंटेबल बोललो होतो, पण कॉमन इरर साठी पार्ट ऑफ स्पीच आपल्याला शिकावयाचं आहे. तिथं सुद्धा या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. संकल्पना क्लिअर कळते? आता ऐका, आर्टिकल्स कोण आहेत, ए अँड दी, हे 3 आहेत. ओके, आर युजली प्लेस बिफोर नाउन अँड indicate which person or which thing we are referring in a sentence. रेफर कोणत्या सेंटेन्स मध्ये ते रेफर करतोय त्याच्यावर डिपेंड करते. संकल्पना समजून घ्या, मी काय सांगतो बघा. आता मी पहिल्यांदाच सांगितलं होतं पॅसेज मध्ये, दॅट पासून द ची निर्मिती झाली, दॅट पासून द ची निर्मिती झाली. नीट आहे का, दॅट पासून द ची. ओके, चला, तर वन पासून आणि ॲन बनले आहे. वन पासून आणि ॲन बनले. कोणापासून, वन. वन म्हणजे काय, एक. याचा अर्थ चा अर्थ वन असा आहे. ओके, दॅट द अँड वन पासून ॲन बनले. ओके, कधी आयुष्यभर तुम्ही आर्टिकल वरचा प्रश्न कधी चुकणार नाही. प्रॉपर समजून घ्या, रिडिंग करा, सगळी नोट्स तुमच्या पुढे. सर्व डिटरमायनर्स ऍडजेक्टिव्ह हे आर्टिकल प्रमाणे कार्य करतात.
सर्व डिटरमायनर ऍडजेक्टिव्ह हे आर्टिकल प्रमाणे लय मोठी वाक्य आहेत रे, सांगतो आता हे. ओके, चला लेक्चर फक्त पूर्ण करा. म्हणून त्यांच्यासोबत आर्टिकल्स येत नाहीत, त्यांच्यासोबत आर्टिकल्स येत नाहीत. बघा, आणि अनिश्चित उपपदे आहेत, त्यांचा वापर अनिश्चित कोणती एक व्यक्ती वस्तू संबोधित करण्यासाठी होतो. आणि अनिश्चित उपपदे आहेत, त्यांचा वापर अनिश्चित म्हणजे कोणतीही निश्चित नाही, एक कोणती एक व्यक्ती वस्तू, एक व्यक्ती वस्तू, पण कशी ती मोजता येणारी, मोजता म्हणजे गणना करता येणारी. गणना कशी 1 2 3, ज्याचा आपण 1 2 3 असं काउंट करतो त्याच्यासाठी त्याचा वापर करता येईल, बाकीसाठी अन वापरता येणार नाही. मग ज्याचं ए अँड जिथे वापरत नाही ते नाउन सुद्धा काय असणार आहे, अगणनीय म्हणजेच काउंट न करता येणार असणार आहे. म्हणजे अनकाउंटेबल नाउन साठी द येतं, पण ज्याचा अन वापर करता येतो ज्याचं अन येतं. आता बघा अजून प्रश्न कसा आला, पॉइंट आउट दी करेक्ट सेंटेन्स, असं पण येईल तुम्हाला करेक्ट सेंटेन्स. प्रश्नाशिवाय आपल्याला नाही पुढे जात आहेत. तुमचा आणि माझा गुरु कोण आहे, पत्रिका आहे रे, पत्रिका जोडली पाहिजे. मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलंय आपल्याला पत्रिका जोडण्यासाठी शिकायचंय. ओके, समाधानासाठी बिलकुल नाही, मार्क्स मिळाले पाहिजेत याच्याकरिता काम करावं लागेल. पॉइंट आउट दी करेक्ट सेंटेन्स. बघा, आयर्न इज केमिकल एलिमेंट. आयर्न हा एक केमिकल पासून म्हणलेला एक घटक आहे, बरोबर, आयर्न. चला बघा, आता आयर्न हे आपण मोजत नाही, एक 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 आयर्न द्या म्हणतो का आपण, नाही म्हणत आहे. एक सोनं द्या, एक लाकूड द्या, एक लोखंड द्या, एक स्टील द्या, नाही म्हणत आहे आपण. तिथं ग्रॅम किलोग्रॅम मध्ये मोजतो, म्हणून इथं आर्टिकल घेतलंय का नाही घेतलेलं, बरोबर. पण एलिमेंट, बरोबर, हे एक एलिमेंट हे एक सुद्धा नाऊन आहे, घटक. इथं मात्र ए केमिकल, इथं ए पाहिजे होता, इथं काय अडचण नव्हती. त्याच्यामुळे हे इथं बरोबर आहे, पण इथं चुकलंय, तिथं चुकलंय, त्यामुळे हे वाक्य चुक आहे. दुसरी गोष्ट, ऍन आहे, आयनच्या अगोदर ऍन कधीच येत नाही, एक म्हणत नाही आपण. दुसरी गोष्ट, इथं पण चुकलं आणि इथं तर घेतलेलं नाही, दोन्ही चुकलं म्हणजे हा पण पर्याय गेला. आयर्न इज अ केमिकल, बघा इथं घेतलंय का नाही घेतलं, इथं ए कोणासाठी घेतला, एलिमेंट साठी घेतला. ओके, याचा अर्थ ए हा इथला करेक्ट आहे, इथं घेतलंय का नाही घेतलेलं म्हणजे वाक्य करेक्ट आहे. चला आन्सर नंबर 3 येऊ शकते. इथं काय केलं, द घेतलं, गरज नाही, डेफिनेट केलं तरच घ्या, नाही तर घ्यायचं गरज नाही. इथं द येणार नाही, काय येणार नाही, कारण का डेफिनाइट केलेले नाही. काय म्हटलं मी, डेफिनाइट केलंय का तिथं, नाही, डेफिनाइट केले नाही, सो दॅट आपल्याला तिथं त्या पद्धतीनं द हा डेफिनेट आर्टिकल यूज करता येणार नाही. संकल्पना समजून घ्या, बाकी काही मुद्दा नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सेंटेन्स, सेम, द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. आता गोल्ड कुठलं म्हणलंय, कर्नाटकचं सोनं म्हणलंय, अमेरिकेचं म्हणलंय, कुठलं म्हणलंय का, नाही म्हटलेलं, डेफिनेट नाही केलं, मग द कशाला पाहिजे, इथंच चुकलं, हा चूक आहे पर्याय. ओके, मेटल साठी आलंय, एक धातू आहे, एक महाग किंवा कॉस्टली धातू आहे, हिथं ठीक आहे, पण हिथं चूक आहे. द गोल्ड इज द प्रेशियस कशाला पाहिजे, ओके, द डेफिनेट केलंच नाही, हा पण चुकला. ओके, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल करेक्ट आहे, हिथं इथं सेमच आहे, इथं मात्र काय आलं, मेटल साठी ए आला, इथं मेटल साठी काहीच घेतलं नाही, त्यामुळे चुकलं. आन्सर नंबर 3, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. असं नाही, मेटल ह्या नाउन साठी हे काउंट आहे, एक मेटलचं मेटल्स होतं, या एक धातू अनेक धातू. ओके, इथं मेटल्स करता येतं, प्लुरल होतं याचं, हा आयएमपी मुद्दा आहे. ओके, जसं इथं एलिमेंट म्हणजे घटक, हा पण आयएमपी मुद्दा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, यांच्यासाठी येणार आहे, हे काउंटेबल आहे, पण इथं गोल्ड किंवा आयर्न किंवा सिल्वर किंवा वूड साठी नाही येणार आहे, कारण ते अनकाउंटेबल नाउन आहेत. टॉपिक कुठं एंट्री करतो बघा, नाऊनचे प्रकार पडतात या पृथ्वी तलावर, जे बी व्यक्ती वस्तू दिसते ते सगळे नाऊन आहेत. व्यक्ती असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, हे सगळे नाऊन आहेत. परंतु ज्यावेळेस हे नाऊन येतात ना, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या नाऊनच्या अगोदर आर्टिकल घ्यायचं का नाही घ्यायचं, हा टोटली मुद्दा महत्वाचा असतो. त्याच्यासाठी आर्टिकल टॉपिक आहे, त्याच्यासाठी टॉपिक कुठला आपला आर्टिकल टॉपिक आहे. संकल्पना समजून घ्या. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. बघा, सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. आता बघा आलं का, मेटल साठी ए आलाय, तुम्ही उत्तर देऊ शकता. चला आन्सर द्या बरं, किती येईल. ओके, आन्सर देता, सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. संकल्पना समजून घ्या. बघा, सिल्वर हा इथं नाऊन आला, सिल्वर मोजता येते का नाही मोजता येत, करेक्ट आहे, घेतलेलं नाही आर्टिकल, व्हेरी गुड.
चला, पण मेटल मोजता येतं, घेतलंय, काय अडचण नाही. ही इज स्टडिंग ऍट अन युनिव्हर्सिटी. आता गंमत आली बघा. करेक्ट म्हटलं याचा अर्थ ए तर करेक्ट आहे आपला, जिथं ए नाही ते आपलं उत्तर नाही, म्हणजे हा पर्याय कटला. करेक्ट विचारलंय ना आपल्या इथं तुम्ही व्यवस्थित क्लिअर करायचं की आपल्याला करेक्ट विचारलंय का इनकरेक्ट विचारलंय. बाळांनो, कळतंय का? आता बघा, दुसरी गोष्ट अशी आहे, ही इज स्टडिंग ऍट अन युनिव्हर्सिटी. इथं जर बघितलं तर युनिव्हर्सिटी म्हणजे इ आले. ओके, मी पहिला क्वेश्चन येऊन गेला आपल्याला. इथं काय पाहिजे, ऍन येणार नाही, तर इथं ए युनिव्हर्सिटी पाहिजे. इथं चुकीच झालंय. करेक्ट विचारलंय म्हणजे बी असणारा पर्याय आपल्याला उत्तर येणार नाही, बी कुठंच नाही. बरोबर. चला, आता ए असू शकतं, एक तर ए आणि सी येणार आहे, बी तर येणार नाही, तो पर्याय कटला आपला. आता बघा, सी वर आपलं बऱ्यापैकी उत्तर येईल. ही इज गोइंग टू युनायटेड स्टेट्स आणि ही घेऊ मी ऍडवाइस. आता एक गंमत सांगतो, बरोबर, कंट्रीचं नेम असेल, युनिट असेल, बरोबर, इथं काय करायचं नीट आहे का, स्टेट्सचे नाव असतील तर द हे डेफिनेट आर्टिकल घ्यायचं, इथं द पाहिजे, द. ओके, त्यामुळे सी काय आपल्याला विचारलं, करेक्ट विचारलंय. बरोबर. चला, आता दुसरी गोष्ट. ओके, हा काय आपल्याला चुकीचं आहे, म्हणजे सी वाला पर्याय हा पण गेला. आता बघा, ही गिव्ह मी ऍडवाइस. आता इथं ऍडवाइस हा अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबलच्या अगोदर अ किंवा अँड काहीच वापरत नाही. डेफिनेट केलं तर द वापरलंय का, नाही वापरलेलं. ही गिव्ह मी ऍडवाइस, त्यामुळे हे वाक्य करेक्ट आहे. ए आणि डी उत्तर येणार आहे, आन्सर नंबर 4. ए आणि डी आन्सर येणार आहे. बरोबर. आन्सर नंबर किती आला, 4 आला. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ए सी डी दिलाय का पर्याय, कुठं नाही. म्हणजे पटकन पर्याय आपल्याला बाजूला करता आले पाहिजेत. ओके, ऑप्शन एलिमिनेशन पद्धतीनं वापरा. ऑप्शन एलिमिनेट करत चला. ही खूप आयएमपी आहे सध्याच्या काळामध्ये. जर एक्झाम पास व्हायचं असेल तर आपल्याला या गोष्टी खूप आयएमपी आहेत. चला, आता टाइप्स ऑफ आर्टिकल. एवढा सगळा अभ्यास केल्याच्या नंतर आर्टिकलचा प्रकार आपल्या लक्षात येणं काही अडचण नाही. बघा, आता इथं इनडिफरंट आर्टिकल्स आणि डिफरंट आर्टिकल्स. आता इनडिफरंट आर्टिकल मध्ये कोण आले, ए आणि एन, आणि इकडे आले डेफिनेट. डेफिनेट करताय म्हणजे निश्चित. हे निश्चित करण्यासाठी येत आहे, बाकी काही मुद्दा नाही. निश्चित करण्यासाठी एखादी गोष्ट तुम्हाला निश्चित केलेली आहे तरच तुम्हाला डेफिनेट आर्टिकल वापरता येतं. काही युनिक गोष्टीच्या अगोदर द येतो, ते आपण शेवटच्या पार्ट मध्ये शिकणार आहोत आर्टिकलच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये. आता बघा, ए आणि एन काय होतं. ए आणि एन चा अर्थ आताच बघितला, वन. आर्टिकल आपल्यासाठी आता नवन आहे. ए आणि एन बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन यूज टू अनसर्टेन पोझिशन ऑफ नाउन. अनिश्चित अनोळखी एकवचनी नाउन पूर्वी एन वापरतात. अनोळखी एकवचनी, ज्याला आपण कधी पाहिलेलं नाही, ज्याला कुठेतरी पॉइंट केलेलं नाही, जे कुठेही निश्चित नाही, अशा गोष्टीसाठी आपण काय करायचं, डेफिनेट आर्टिकलचा वापर करायचा, इनडेफिनेट आर्टिकलचा वापर करायचा. निश्चित केलं की आपल्याला द हे डेफिनेट आर्टिकल यूज करण्यासाठी आहे ना, दिलंय त्यांनी. ओके, बिफोर काउंटेबल, दोन्ही मोजता येणारे आणि न येणारे. ओके, चला, काउंटेबल अँड अनकाउंटेबल, बिफोर सिंग्युलर अँड प्लुरल. ते एक वचनी असू देत किंवा अनेक वचनी असू देत, काहीच मॅटर नाही. काय म्हणलं मी तुम्हाला, एक वचनी असू देत किंवा अनेक वचनी असू देत, काही प्रॉब्लेम नाही, कुठेही त्याचा वापर आपल्याला करता येईल. ओके, नाउन पूर्वी अयन वापरायचं. इकडे अनिश्चित व अनेक वचनी नाउन पूर्वी येते. निश्चित, बरोबर, एक वचनी असू देत किंवा अनेक वचनी असू देत, काही, याला काहीच प्रॉब्लेम नाही. सर्व ठिकाणी याचा आपल्याला यूज करता येईल. पण सर्व ठिकाणी म्हणताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, निश्चित. ओके, सुरुवातीला तरी एवढं लक्षात ठेवा, निश्चित केलेलं पाहिजे. म्हणून काय करा, डेफिनेट आर्टिकल वापरत असताना होल सेंटेन्स रीड करणं गरजेचं आहे. बरोबर, होल सेंटेन्स रीड करा. पूर्ण सेंटेन्स रीड केल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. अर्धवट नॉलेज धोकादायक असतंय, प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे या गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट पॉइंट, चला, कोण आहेत आर्टिकल, एवढं कळलं असेल. आर्टिकल भावाची ओळख झाली का आपली भावानो? चला, ओळख तर झाली, आता गाडी पुढे घेऊन जाऊ. ओके, आता मुद्दा काय आपला, ऐका. अल्फाबेट आपण बघूयात रीडिंग मध्ये. हे जे आपण बेसिक मध्ये बघितलं तरी एकदा सांगतो. ओके, आपल्याला फायदा कुठं होणार आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, अ ला आपण अ नाही म्हणत आहे, काय म्हणायचं, ए. एकटं ए वाचताना ए वाचायचं, बरं का. चला, याचा उच्चार अ असा पण होईल. आपण हे कुठं बघितलं, बेसिक मध्ये आपण बघितलेलं आहे. अ चे प्रोनाउन्सिएशन, बरोबर, जवळजवळ 4-5 प्रकारे बघितले आपण. ओके, अ असा पण होईल, ए असा पण होईल, कधी कधी तो सायलेंट, अशा गोष्टी आपण बघतो, आहे की नाही. चला,
ब चा उच्चार बी, सी रिडिंग कसं होतंय बघा, डी, ई, एफ, एफ, जी, एच, 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 एस, सी, एन, एच, एस, सी का अ, एच, एस, सी, गोंधळ होतो का नाही, तो मिटवायचा आपल्याला. आय, जे, के, एल, ए, स्वर आहे स्वर, एम, म नाही करायचा असा, म ते फोनिक मध्ये होतो म, बरोबर. पण रिडिंग असं करत असताना बरोबर कसं होतो ते शब्दात कुठं आलं त्याच्यावर डिपेंड आहे. शब्द कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर डिपेंड करतोय, त्याच्या आजूबाजूला कोणते लेटर्स आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. ही खूप IM पेपर लक्षात येते का. एबीसीडी आली म्हणजे सगळं आलं नाही, आणि मग कित्येक दूर वर्ष निघून जातात, पण प्रॉपर एबीसीडी कसे वाचायचे हे पण आपल्या कधी कधी लक्षात येत नाही. एन ओके, इथं स्वर आला, एन, ओ ऑलरेडी तो वावलच आहे, स्वर आहे. पी, प उच्चार ओरिजिनल प असा उच्चार आहे व्यंजनाप्रमाणे. क्यू ओरिजिनल आहे, क्यू नंतर नेहमी आर, र फोनी झाला पण आर स्वर आहे. आर उच्चार झाला की 100% आयन येणार आहे त्याच्या अगोदर, पण तसा नाहीये. र, एस, एस आला का स्वर. टी ओरिजिनल व्यंजन आहे, यू ओरिजिनल व्यंजन आहे. यू चा उच्चार 5-6 प्रकारे होते. अ होतो, उ होतो, कळतंय का, यू होतो, बघू नंतर. व्ही, फ, डब्ल्यू, एक्स, इथं एक्स रे, ए स्वर आहे म्हणून एक्स रेच्या अगोदर एन एक्स रे असतं बघा, एन एक्स रे असतं. वाय आणि झेड या पद्धतीनं, म्हणजे उच्चार करताना सुद्धा प्रॉपरली उच्चार आपल्याला काय करावे लागतात, आणि मग आपल्या लक्षात येतंय की काय केलं पाहिजे. लक्षात आलं का हे. चला, हे बेसिक मध्ये खूप वेळ घालवलेला. फोनिक साऊंड मध्ये काय येतं, फोनिक साऊंड मध्ये सुद्धा ही संकल्पना आपण शिकलेलो, शिकलोय का नाही शिकलोय, कोण असेल तर पटकन मेसेज करा. फोनिक साऊंड मध्ये आपण बेसिक मध्ये या गोष्टी शिकलो पहिल्या टॉपिक मध्ये, ज्याचा फायदा आपल्याला इथं होणार आहे. संकल्पना कळती का. जे कोणी असतील लेक्चर रेग्युलर चालू आहेत का, लेक्चर पाहताय का, जरा बोलत चला. तुम्ही बोललं एक्झाम कधी पण तोंडावर येऊ शकते, त्यामुळे एक आय रिक्वेस्ट यू दॅट, लक्षात आलं का, कमेंट्स करत चला, जेणेकरून मला काय कमी पडतंय काय जास्त होतंय सांगता येईल. बोलत चला, पर्सनली कॉन्टॅक्ट करत चला, सगळ्या गोष्टी. ओके चला. ए बी हिथं ऍजिडिव्ह उच्चार होतो हे आपण बघितले. सी चा उच्चार क असा पण होतो आणि स असा पण होतो, हे सगळं आपण बघितलेलं आहे. लक्षात येते का. चला, याच्यात बरोबर वेगळं हलत नाही, फोनिक साऊंड पण बघितले आपण. आता बघा, सगळ्यात गेम कोणाचा आहे, प्रोनाउन्सिएशनचा आहे. प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय, उच्चाराचा गेम आहे. काय वापरताना, ए आणि एन चा वापर करताना. ए आणि एन चा वापर करताना सगळ्यात जास्त कार्यक्रम कोणाचा आहे पोरांनो, पटकन बोला जे कोणी असतील त्यांनी. ए एन चा वापर करताना तुम्हाला प्रोनाउन्सिएशन वरती थोडं, उच्चारावरती थोडं काम करावं लागतंय, जे बेसिक पासून आपण केलं ना, आता पण करतोय. संकल्पना समजून घ्या. बघा, नाऊन पूर्वी ए एन चा वापर करताना पुढे येणाऱ्या नाऊन पूर्वी मधील सुरुवातीच्या लेटरचा उच्चार कसा होतो यावरून आर्टिकल ते सोडून द्यावं, बाकी काही मुद्दा नाही, ते सोडून द्यायचं. बघा लक्ष द्या इकडे काय म्हणते. मग अ चा उच्चार कसा होतो, ए असा होतो, अ असा पण होतो, ते बघितलंय. 5 प्रकारे उच्चार केले आपण याचे. ई चा उच्चार, ई दुसरं ई चा उच्चार यू असा सुद्धा होतो, जसं की युरोपियन. युरोपियन उच्चार होतो का नाही, यू यू उच्चार होतो. युनियन, आय ईचा आणि आई जसा सुद्धा, ओ पुढच्या ओ चा उच्चार व असा पण होतो, यू चा उच्चार अ असा पण होतो, आणि यू चा उच्चार य असा पण होतो. उच्चार कसा होतो त्याच्यावर डिपेंड करते. प्रोनाउन्सिएशन कोणत्या प्रकारचं होत आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला त्या ठिकाणी काय येतंय ते. ओके, संकल्पना समजून घ्या. आता ऐका. ओके, या पद्धतीनं जर ए चा उच्चार बरोबर अ ए असा झाला तर एन घ्यायचं, ई चा उच्चार ई ए झाला तर एन घ्या, पण ई चा उच्चार जर य असा झाला तर इथं अ वापरायचं. आयचा उच्चार एन ई आई असा झाला तर एन घ्या. ओचा उच्चार आ ओ असा झाला तर एन घ्या, पण ओ चा उच्चार व असा झाला तर अ घ्या. जसं टेन्शन नाही घ्यायचं पाठ, वन आईड पर्सन, वन आईड. आता इथं ओन होतंय का, वन चा उच्चार व असा होतोय का, ओ व असा उच्चार होतो. कसा होतोय, व असा उच्चार होतो. आणि जर व असा उच्चार होत असेल तर इथं वन आईड डिअर प्रश्न आलेला आहे, कारण इथं उच्चार कसा होतोय, व असा होतोय.
ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, चला. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ओके, शब्द आल्याच्या नंतर रीड करताना प्रॉपर रीड करावं लागणार आहे. त्याच्यामुळे प्रोनाउन्सिएशनशी थोडा याचा संबंध येतो. यूचा असा उच्चार पण आपण बघितला, यू असा पण उच्चार याच्या अगोदर आपण फोनिक साऊंड मध्ये बघितलेला आहे. त्याचे यूचे स्पेशली उच्चार बघितले, म्हणजे वावल, पाचवी वावलचे A, E, I, O, U या पाचवी वावलचं प्रोनाउन्सिएशन आपण बघितलेलं आहे इन डिटेल्स मध्ये. ते एकदा रीड करा. इथं पण एकदा आलंय ते. ओके, ह्याच्यापेक्षा डीप मध्ये आपण बेसिक मध्ये घेतले, ते पण एकदा बघा. लक्षात आलं का? चला, जसं की अम्ब्रेला. आता उमरेला म्हणायचं का त्याला? नाही. काय यू उच्चार होईल? नाही. इथं उच्चार कसा होतोय? होतोय. अम्ब्रेला मध्ये काय उच्चार झाला? प्रॉब्लेम असा उच्चार झाला, बरोबर. उच्चार झाला. यू असा उच्चार होतोय का? नाही होते. उच्चार झाला, म्हणून इथं ॲन अम्ब्रेल होतंय. लक्षात ठेवा. का उमरेला यू उमरेला करायचा का? नाही करायचा. आन्सर आपल्याला कळलं पाहिजे, काय करायचंय ते. संकल्पना समजून घ्या, मी काय सांगतो बेसिकली. ओके, आता चला पुढं. नेक्स्ट पुढे बघा, द ला उच्चार द, दी, दी असा होतो. याच्या कॉन्सोनंटचा उच्चार कसा होतो बघा. ओके, आता द पर्टिक्युलर गर्ल साठी द वापरले. ओके, चला. आर्टिकल अँड द. आता बघा, इथं येचा उच्चार ए, आ, कधी कधी ॲन वापरायचं. आणि येचा उच्चार जर ह, हा, हे असा झाला तर वापरायचं. जसं तुम्हाला माहिती आहे. ओके, ऑनेस्ट बॉय. आता हॉनेस्ट बॉय म्हणायचं का? नाही. इथं अ उच्चार झाला. जर अ उच्चार झाला तर इकडे काय घेतलंय? ॲन घेतलंय. पण आता हाच जर शब्द घेतला आपण हॉटेल, आता इथं उच्चार काय झाला? हॉटेल नाही, हॉटेल झाला. हॉटेल झाला म्हणजे इथं काय येणार? हॉटेल येणार आहे. बेसिक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे. ओके, काय येतंय ते. याचा उच्चार काय झाला? ह झाला. पण याचाच उच्चार काय झाला? बरोबर, झाला. कारण का? हितला एच सायलेंटच राहतंय आणि ओ नुसार उच्चार होतोय, असा होतोय. ओके, ओचा उच्चार काय होतो? होतो. आणि मग शब्द तयार होतो ऑनेस्ट, शब्द तयार होतो ऑनेस्ट. आणि एच काय राहतो? सायलेंट राहतो. असं बऱ्यापैकी आहे. म्हणून शब्दानुसार आर्टिकल चेंज होतं. ओके, या पद्धतीने आपल्याला आर्टिकल घ्यायचं. ओके, आणि डेफिनेट आलं तर द येऊ शकतं, अँड द. ओके, आर्टिकल वीक फॉर्म आणि स्ट्रॉंग फॉर्म. वीक फॉर्म वापरायचा, जास्त स्पष्ट खणखणीत उच्चार, बरोबर. स्ट्रॉंग उच्चार करताना आपण ए बॉय, ए गर्ल, ए मॅन, ए वुमन, ए पेन, ए मोबाईल, मोबाईल दोन्ही बरोबर आहे. एन, एन, द, दी. दीर्घ उच्चार करताना दी, दी बॉय, दी गर्ल, दी ऑनेस्ट बॉय, या पद्धतीनं. ओके, डेफिनेट आर्टिकल आपण वापरतो. द किंवा दी दोन्ही पद्धतीनं प्रोनाउन्सिएशन आपल्याला करता येतं. ओके, कोणतीही गोष्ट असू द्या प्रॉपरली लक्षात ठेवा. चला, या पद्धतीनं आर्टिकल आहे. चला नेक्स्ट, आता प्रोनाउन्सिएशन कसं होतं? सेम आता सांगितल्या पद्धतीनं, बरोबर. नाऊन पूर्वी यांचा वापर करताना पुढे येणाऱ्या नाऊन मधील सुरुवातीच्या लेटरचा उच्चार कसा होतो यावरून आर्टिकल ठरवायचं. सुरुवातीचं लेटर काय येतं त्याच्यानुसार. ओके, चा उच्चार याच्याप्रमाणे झाला तर बिंदास्त ॲन घ्या. ओके, स्वरांप्रमाणे. पण व्यंजनाप्रमाणे, हे व्यंजन आहे, समजून घ्या. अजून व्यंजन कुठे आहे? इथं व्यंजन आहे, बाकी सगळे स्वर आहेत. इथं कुठे हे पण व्यंजन आहे. व्यंजन म्हटलं की ए वापरायचं. व्यंजन म्हटलं की ए वापरायचा. संकल्पना कळती? चला, पण स्वर म्हटलं का? स्वरांप्रमाणे उच्चार, स्वरांप्रमाणे उच्चार म्हणलं की बिनधास्त ॲन वापरायचं. कार्यक्रम क्लिअर? स्वरांप्रमाणे उच्चार मला ॲन वापरायचा. कार्यक्रम कळतंय का? चला पटपट सांगा. साधं सरळ गणित आहे. अवघड वाटतंय, कस तरी होतंय, सरळ इंग्रजी अवघड आहे असं कोणाला होतंय का? चला पटकन मेसेज करत जावा, कोण लाईव्ह असतील त्यांनी. चला, ओके, बोलत जाऊ. क्लिअर? जितकं तुम्ही बोलाल तितकं आपल्याला प्रॉपर जाता येईल. चला, काय अडचण नाही. नेक्स्ट बघा, पहिलं आपण बघूयात इनडेफिनेट आर्टिकल काय ते, ए आणि ॲन. इंग्रजीमध्ये वावल लेटर्स 5 आहेत, परंतु वावल साऊंड मात्र 20 आहेत, जे आपण बेसिक मध्ये पाहिले. बरोबर, बेसिक मध्ये पाहिले. बरोबर, चला
प्रत्येकाचे 4-4, 5-5 साऊंड होतात. बघितले का नाही? येस का नो तरी बोलत जावा पोरांनो. बोलल्याने माणसाचं सगळे कार्यक्रम मिटतात. सगळ्या गोष्टी होतात. लक्षात आलं का? चला, 1 जण असू द्या, 10 जण असू द्या आणि बॅच लावली त्याचा फायदा घ्या. ओके. आईने एक्झामच्या वेळेस 8 दिवस आधी धाव व्हिडिओ बघतो, काय करतो, काय होणार नाही आता सांगतो. एक जाहिरात यायच्या अगोदरच तुम्हाला अवेअर करतोय. लक्षात येते का? चला, आता काय असेल ती प्रश्न विचारून घ्या. ओके. विषयाच्या बाबतीत काय कमी जास्त वाटतंय बोलत जावा. बघा ऐका. कॉन्सनंट लेटर्स 21 आहेत, पण कॉन्सनंट साऊंड मात्र 24 आहेत. साऊंड आणि जे पण आपण बघितले ही गोष्ट IMP आहे. चला, आणि मग तिथं मी पाहिले ह्या गोष्टी सगळ्या आपण तिथं बघितल्या, म्हणून प्रत्येक गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. तरी पण आता सांगितलंय, फिलिंग द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट आर्टिकल तुम्हाला निवडायचंय. काय बघा, देअर विअर 3 मेन असू द्या. ओके. अ डॉक्टर, अ टीचर अँड डॅश डॅश आर्टिस्ट. आता टीचर, टीचर, ट उच्चार झाला. डॉक्टर, ड उच्चार झाला. ड नंतर ऑ येते, आधी नाही येत. टी नंतर ई येते, टीचर. संकल्पना समजून घ्या मी काय सांगतो. आता इथं आणि म्हणून ड उच्चार, ड हे व्यंजन आहे, ड हे व्यंजन आहे आणि ट सुद्धा व्यंजन आहे, म्हणून काय झालं इथं अ आलं. पण आता एक गंमत बघू आपण. ओके. दुसरी गंमत अशी आहे की इथं काय इथं रटिस्ट म्हणायचं का? नाही, आर्टिस्ट. झालं का? अन आर्टिस्ट बरोबर आर्टिस्ट उच्चार झाला का नाही? आ हा कोण आहे? स्वर आहे, म्हणून इथं अॅन पाहिजे. एकच आर्टिस्ट आहे ना? एकच आहे, म्हणून इथं अॅन पाहिजे. उत्तर बघा काय दिले त्यांनी. अँसर नंबर आपल्याला काय घ्यावं लागेल? 2 घ्यावं लागेल. संकल्पना कळली? साधं सरळ आहे. म्हणून इथं प्रत्येकाला प्रश्न असे जोडले नाही, नापास होणार तुम्ही. परीक्षा पास होणार आहे तुम्ही. इंग्रजीमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत. कळतं का मी काय सांगतो? 100% पडणार आहेत. ओके. नेक्स्ट गोष्ट चला. ओके. बघा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, द लायन इज डॅश डॅश बीस्ट ऑफ प्रे. बरोबर. चला, द लायन इज द बीस्ट ऑफ, बरोबर, प्रे. लक्षात आलं? इथं मात्र बघा, बरोबर, डेफिनेट ही संकल्पना आलेली अ बी, बरोबर. ब ॲन येईल का? कधीच येणार नाही. ओके. चला, आर्टिकल घेऊ शकतो, घेऊ. ते 2 पर्याय गेले. चला, एक तर काय येणार आहे? ए येणार आहे किंवा इथं ऍज अ सुपरलेटिव्ह यूज केला त्यामुळे द हे डिफरंट आर्टिकल येतं. चला, नेक्स्ट. आयडेंटिफाय द इनकरेक्ट यूज ऑफ आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. द मॅन इज मॉर्टल. आता मला सांगा, कुठला तरी एक निश्चित माणूस मॉर्टल आहे, बाकी इमॉर्टल आहे, असं जमते का? नाही जमत आहे. एकतर तिथं काय पाहिजे माहितीये का? एखाद्या गोष्टीचं होल म्हणजे ऍज अ मॅनकाइंड म्हणून विचार केलेला असेल, पूर्ण मानवजातीचा बोध केलेला असेल, तर तिथं काय करायचं मित्रांनो? आर्टिकल घ्यायची गरज नाही. जर मॅनकाइंडचा विचार केलेला असेल तर आर्टिकल घ्यायची गरज नाही. म्हणून इथं मॅन इज मॉर्टल पाहिजे, द मॅन नाही, तर द चुकीचं आहे. ओके. खूप वेळा म्हणजे हा खूप प्रश्न रिपीट झालेला आहे, बरोबर, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्याकडे थोडस IMP बघा. आणि मला वाटतं सोपा पॉइंट आहे, मॅन इज मॉर्टल. तो का नाही? सगळ्या गोष्टी इन डिटेल पुढे आलंय. लय आर्टिकल डीप मध्ये शिकणार आहोत आपण. एखादं लेक्चर याचं वाढलं तरी चालेल, पण 3-3, 4-4 क्वेश्चन या आर्टिकल वरती आहेत. त्याच्यामुळे या टॉपिकला थोडस मी जास्त महत्व देतो. चला, कारण खूप सारे टॉपिक इथे अप्लाइड होणार आहेत. ओके. चला, एखादा अर्धा तास याचा वाढवू शकतो, काही विषय नाही. बघा, द गोल्ड इज अ प्रिसियस मेटल. आता मला सांगा, कुठलं सोनं प्रिसियस आहे? सगळंच आहे की हो? ते सोनं काय महाग आहे? तेच 1.5 लाख रुपये तोळा झालंय आणि बाकीचं काय 10,000 रुपये तोळा भेटतंय का? नाही भेटत आहे ना. चला, म्हणजे इथं डेफिनेट कुठं केलेलं नाही. ओके. चला, म्हणजे इथं निश्चित केलेलं नाही, निश्चित केलेले नाही, तरी सुद्धा विनाकारण काय त्याला द वापरलंय काय मला कळत नाही. चला, आणि मग कळत नाही म्हणून ते चुकीचं आहे. बोथ इथं काय विचारलंय? ओके, इनकरेक्ट विचारलंय. इनकरेक्ट हे बघा, मग उत्तर काय येईल माहिती आहे का? दोन्ही इनकरेक्ट आहे, बोथ ए अँड बी. इथं नन ऑफ दिस जर केलं उत्तर तर याचा अर्थ असतो कुठलंच चूक नाही, सगळं बरोबर आहे. बरोबर. तुमचं वाजवत बसवायची वेळ येणार आहे मग आपल्यावर. 1 मार्क गेला ना पूर्ण, 2 मार्क गेले ना, चालणार नाही. आर्टिकलचा यूज करत असताना इथं डेफिनेट केलं नाही. आन्सर विचारला इनकरेक्ट, दोन्ही बी इनकरेक्ट आहेत, बोथ ए अँड बी इनकरेक्ट. जर इथं हा ऑप्शन दिला तर अर्थ काय होतो? बोथ आर करेक्ट. याचा अर्थ काय होईल माहितीये का? बोथ आर करेक्ट. सवय लावतोय, नीट ऐका, प्रॉपर काम करा, त्यामुळे उत्तर येईल 2 नंबर. नाहीतर मग झालं
सांगून शिकून शेजारणीचे धन, काय उपयोग नाही त्याचा. ओके, चला, त्यामुळे ही गोष्ट जरा जाणीवपूर्वक बघा. नेक्स्ट, पोझिशन ऑफ आर्टिकल, सगळ्यात आवडता पॉइंट आहे पोझिशन ऑफ आर्टिकल. आर्टिकलची पोझिशन नेमकं येते कुठं. आर्टिकल वापरायचा ठीक आहे, कुठं वापरायचा, का वापरायचा, पण ते बघितलं आपण. तुम्हाला निश्चित करायचं असेल, एक व्यक्ती वस्तू संबोधायची असेल, त्याच्यानुसार आर्टिकल यूज करतो. त्या नाऊनचा कोणता प्रकार आहे त्याच्यावर पण आर्टिकलचा प्रकार ठरतो की. त्या नाऊनचा लेटरचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं त्याच्यावर पण आर्टिकलचा प्रकार ठरतो की. अ घ्यायचा काय एन घ्यायचा. निश्चित केला तसं आपण द घेतो. मग तो निश्चित घेण्यासाठी द ला काहीच प्रॉब्लेम नाही. ए आणि एनचा अर्थ असतो वन. फक्त एक व्यक्ती वस्तू ठिकाण सांगण्यासाठी ए आणि येतं. पण एक जण असू द्या किंवा अनेक जण असू द्या, डेफिनेट करण्यासाठी येणारा शब्द म्हणजे द आहे. ओके, चला, आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं. ओके, यूज बिफोर नाउन, यूज बिफोर नाउन, नाउन पूर्वी येतं, नाउनच्या लगेच पूर्वी, लगेच येतं, लगेच पूर्वी येतं. पण ते नाउन कुठला पाहिजे, काउंटेबल, बरोबर. अनकाउंटेबल कुठलं बी येऊ दे, अ अँड द कुठं बी येतं, म्हणजे कुठं येतं म्हणजे द तर येऊ शकतं. आय हॅव अ बॅग, माझ्याकडे एक बॅग आहे, म्हणजे याचा अर्थ काय असतो, मला एक बॅग आहे. त्याचा अर्थ काय झाला, मला एक बॅग आहे, म्हणजे इथं एक आलं, एक बॅग, अ बॅग. एक, सी इज अ टीचर, ती शिक्षक आहे, तिला शिक्षक आहे असं नाही म्हणत, ती शिक्षक आहे. सी हॅज अ कार, तिच्याकडे एक कार आहे, अ कार, कारण विचार कसा झाला, क झाला. ओके, चल, आय सॉ अन एलिफंट, एलिफंट का ए एन का वापरलं, ए उच्चार झाला म्हणून, क उच्चार झाला, त उच्चार झाला, ब उच्चार झाला, पण इथं ए हा स्वर आहे. मराठीतले जर स्वर बघितले आपण, तुम्हाला एकदा सांगतो. ओके, एखाद्याला समजा तिथं बी एखादी अडचण आली तर याच्यावर पण बघितलं, जर मराठी मधले स्वर बघितले, ओके, अ असेल, अ आ ई ई उ ऊ, नीट आहे का, ए ऍ ऐ ओ ऑ औ. ओके, एवढं लक्षात ठेवा. हे मराठीमध्ये कदाचित बरोबर रू आणि चा काही संबंध जास्त येत नाही. या स्वरांप्रमाणे उच्चार झाला, शॉर्ट मध्ये सांगतो, यांच्याप्रमाणे उच्चार, यांच्याप्रमाणे जर उच्चार झाला तर बिनधास्त ऍन घ्या. यांच्यासारखा जर उच्चार झाला तर बिनधास्त काय घ्यायचं, ऍन घ्यायचंय, अ घ्यायचं नाही. काय वापरायचं प्रोड आपल्याला, ऍन वापरायचं. संकल्पना समजून येईल. चला पुढं बघा. आता ऐका, इकडे होतो का रे आपण, हा, चला, फिलिंग द ब्लँक बघा आता, विथ करेक्ट आर्टिकल. बघा आता, डिअर वेअर 3 मेन, अ डॉक्टर, अ टीचर अँड, डबल आला काय प्रश्न, अन आर्टिस्ट. ओके, इथं येऊ द्या, काय हरकत नाही. चला, आला, आ उच्चार झाला, आर्टिस्ट, बरोबर, असा उच्चार झाला. कुठल्याही त्याच्यात बसते. आता जर तुम्हाला अडचण असेल तर अजून सोपं, बिफोर एन ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह पूर्वी. आता होतंय काय काय माहितीये का, आता समजा माझ्या हातात पेन आहे, पेन आहे, समजा हा पेन ब्लॅक आहे. ओके, ब्लॅक, आता ब्लॅक आला. ब्लॅक हा शब्द पेन बद्दल माहिती सांगतो, म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह आहे. मग आर्टिकल काय करते, आपली जागा बदलते, आणि ते काय करते, ह्या ऍडजेक्टिव्ह इथं यायच्या ऐवजी ऍडजेक्टिव्ह नसतं तर अ पेन बरोबर आहे, पण आर्टिकल काय करते, मागं जागा बदलते. कधी, जर इथं ऍडजेक्टिव्ह आलं तर, म्हणून अ ब्लॅक पेन. संपला विषय. लक्षात आलं. बघा, बिफोर ऍडजेक्टिव्ह ऍज अ डिटर्मिनर, विशेषणापूर्वी वापर होतो. बघा, इफ एन ऍडजेक्टिव्ह इज युज्ड बिफोर अ नाउन, टेक आर्टिकल बिफोर ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह पुढे आपल्याला आर्टिकलचा काय करायचं, वापर करायचा, काही मुद्दा नाही तिथं. चला, संकल्पना कळती. ऐका, शी इज अन ऑनेस्ट गर्ल, शी इज अन ऑनेस्ट गर्ल. आता बघा, इथं गर्ल नाऊन आहे, मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, पण आर्टिकल इथं इथं जर गर्लच्या अगोदर डायरेक्ट घेतलं असतं ना, इथं गर्ल डायरेक्ट आला असता, डायरेक्ट गर्ल आलं. बघा, मी काय सांगतो, गर्ल जर डायरेक्ट नाऊन तुम्हाला इथं वापरलंय, ओके, डायरेक्ट गर्ल आला असतं, इथं आर्टिकल आला असतं, ए गर्ल आला असतं, पण गोंधळ काय झालाय, इथं आलाय ऍडजेक्टिव्ह. मग आर्टिकल काय करते, जागा बदलते. आर्टिकल ह्याच्यासाठी आले, इथे ऍडजेक्टिव्ह आल्यामुळे आर्टिकल इकडे जाते.
पण ग नुसार नाही, इथं उच्चार ग होतोय, ग उच्चार झाला ह्याचा म्हणून इथं अ आला, पण इथं ह्याचा उच्चार काय, येत सायलेंट आहे, अ उच्चार झाला आणि अ उच्चार असल्यामुळे इथं ऍन आला. संपला विषय. आर्टिकलनं काय केली, आपली पोझिशन चेंज केली. म्हणजे जे नाऊनच्या लगेच चिटकून यायचं ना, ते ऍडजेक्टिव्हच्या मागे गेलं, ऍडजेक्टिव्हच्या काय गेलं, पाठीमागे गेलं, आणि मग आर्टिकलने पोझिशन कशी चेंज होते ही गंमत कळली पाहिजे. नाहीतर ह्याच्या उच्चारानुसार जर तिकडे ए वापरला तर मग सगळ्यात मोठा गोंधळ होणार आहे. साधी कन्सेप्ट आहे पण खूप कामाची आहे. लक्षात येतंय मी काय सांगतो, आणि मग हीच गोष्ट समजून घ्या. आता बघा, अँड इंटेलिजंट, इंटेलिजंट मध्ये बरोबर, इंटेलिजंट मध्ये ऍन आला, कुणा बॉय नुसार नाही आलेला, ह्याच्या उच्चारानुसार, ऍडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार येते. बरोबर, ज्याच्या अगोदर आलाय त्याच्या, ओके इथं एकदा वाक्य देतो, ज्याच्या अगोदर आला त्याच्यानुसार. दोन्ही इज द बेस्ट. आता तुम्ही म्हणता सर इथं ब उच्चार झालाय, अ यायला पाहिजे होतं. हे बेस्ट का आलंय, बेस्ट हे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. काय वापरलं तर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पूर्वी, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पूर्वी नेहमी द असते, समजून घ्या, नेहमी द असतं. द बेस्ट असेल, द हायेस्ट असेल, द टॉलेस्ट असेल, द लॉंगेस्ट असेल, द बिगेस्ट असेल, संपलं विषय. जेवढे सुपरलेटिव्ह फॉर्म येतील तेवढ्या सगळ्यांच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, आर्टिकल, डिफरंट आर्टिकल काय करावं लागेल, द चा वापर करावा लागेल. मग वाक्य बघा, आता दिस इज अ गुड बुक. आता बुक नुसार बी अच आलं असतं आणि गुड नुसार पण अच आलंय, काही विषय नाही, फक्त पोझिशन चेंज झाली. समजून घ्या. बघा बघा, आता जर सिंग्युलर नाउन पूर्वी, आता सगळ्यात आयएमपी आलंय, नीट आहे का, प्रश्न येतो याच्यावर. सिंग्युलर नाउन पूर्वी सच, व्हॉट, मेनी, रादर किंवा हाफ असे वर्ड आले तर वरील शब्दांच्या नंतर व नाउनच्या पूर्वी, म्हणजे नाउनच्या ह्या दोघांच्या मध्ये घ्यायचं. वाक्य बघू ना, सच अ गर्ल, आता इथं नाउन आलंय, गर्ल हा नाउन आहे, बरोबर, बरोबर, हे जे वर्ड आलेत ना, बरोबर, हे जे वर्ड आले, बरोबर, याच्यामध्ये आले का ठिकाण आले, दोघांच्या मध्ये घ्यायचंय, काही विषय नाही. चला, हाफ एन आवर, चला, ओके, रादर एन आयडिया, अ रादर आयडिया म्हणायचं नाही, ओके. चला, मेनी अ, मेनी अ बुक. मग गोंधळ काय होतं माहितीये का, म्हणूनच इथं मेनीच्या नंतर आणि बुक नाउनच्या अगोदर आर्टिकल येतं दोघांच्या मध्ये, म्हणून इथं अ म्हणजे वन येतं, म्हणून इकडे मेनी असून सुद्धा वर त्याच्या पुढे सिंग्युलर येतं. ही आयएमपी संकल्पना आहे, ही जातं, याच्यावर असतो प्रश्न. आयएमपी क्वेश्चन आहे हा, आयएमपी क्वेश्चन आहे, आताच सांगतो, बरोबर. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत आणि ह्याचा संबंध ऍग्रीमेंटशी आहे, याचा संबंध सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटशी आहे. बघा, रादर अॅन आयडिया, इथं ऍन आलं का, मध्ये आलं दोघांच्या, नाहीतर इकडं रादरच्या अगोदर घेतला असतं तर अ आलं असतं. मेनी अँड इम्पॉर्ट, इथं इजच येणार, इथं वॉजच येणार, इथं हॅजच येणार, इथं डजच येणार. ए दाद्या नीट लक्ष ठेव, ताई अक्कांना नीट समजून घ्या कार्यक्रम काय चाललाय, ओके. ह्याच्यावर थोडे एक्झाम्पल पण बघू आपण. बघा, मेनी नंतर प्लुरल नाउन आल्यास मेनी पूर्वी अ ऍन वापरता येत नाही. ए भाऊ लक्ष दे इकडं, ऍजिटीचा प्रश्न येतो. आता इथं मेनी वाईज, इथं प्लुरलच येणार ना, ओके. इथं वॉज नाही येणार, इथं वर वापरला जाईल, इथं इज नाही येणार, आर वापरला जाईल, इथं हॅज नाही येणार, हॅव वापरला जाईल, इथं डज नाही येणार, डू वापरला जाईल, इथं V5 नाही येणार, इथं V1 वापरला जाईल. कळतंय का मी काय सांगतो, संकल्पना समजून घ्यायची. पण मेनी ए बॉईज आलं का, मेनी अ बॉयज घ्यावं लागेल, आणि इथं इजच येणार, जरी मेनी असलं तरी. का, इथं आलंय, इथं आलंय का, नाही आलेलं, एवढी संकल्पना आहे. ऍग्रीमेंट कडे टॉपिक जातो रे हा. हे नीट आहे का मी काय सांगतो, तुम्हाला टॉपिक असा बाइंड करता आला पाहिजे, टॉपिक एकमेकाशी असणार रिलेशन ज्याला जोडता येईल ना, ते शिक्षकाला आणि बरोबर विद्यार्थ्याला तो विषय काहीच नाही हो, काहीच नाही. पण तुम्हाला फिरता आलं पाहिजे, एका टॉपिकला दुसऱ्या टॉपिक मध्ये अप्लाय करता आलं पाहिजे, तेव्हा मार्क पडतात रे, नाही तर पडत नाही. हात जोडून विनंती. म्हणून प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला मी पॅसेज घेतलेत. कशासाठी घेतलेत रे, एक पॅसेज म्हणजे अख्खा विषय असतो, समजून घ्या. बघा आता ऐका, जर व्हॉट, मेनी, क्वाईट और रादर इत्यादी शब्द ऍडजेक्टिव्ह प्लस सिंग्युलर नाउन पूर्वी आल्यास वरील शब्दानंतर व ऍडजेक्टिव्ह पूर्वी आर्टिकल घ्यायचं. ओके, ऐका, ह्या शब्दाच्या नंतर आणि ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी, ओके. सच अ ब्युटिफुल, मेनी अ गुड, क्वाईट अँड अनलकी, रादर अँड इंटरेस्टिंग.
ओके, दोघांच्या मध्ये घ्यायचं. ते वरच्या प्रमाणेच आलंय थोडस बघा. व्हॉट अ मॅन ही इज, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मेनी अ मॅन वॉज, आलं का सिंग्युलर? आलं. मेनीच्या पुढे इथं ए आलं. सचच्या पुढे ए आलं का? चला, मेनीच्या पुढे ए आलं, सचच्या पुढे ए आलं, रादरच्या पुढे ए आला, सचच्या पुढे ए आला, सचच्या पुढे ए आला, सरप्राईज व्हॉटच्या पुढे ए आला, लक्षात आलं, आणि रादरच्या पुढे ए आला. हेच लक्षात ठेवायचं. आणि वरच बघा तुम्ही, ओके, आला का सिंग्युलर इकडे मेनी अ नंतर 100% येणार आहे, वेगळं काहीच येणार नाही. ओके, हे IMP लक्षात ठेवायचं. ऍज इट इज तुम्हाला फिलरला प्रश्न विचारला जाईल. ऍज इट इज फिलरला प्रश्न येतील, आताच सांगतो. ओके, मी शिकवलं त्याच्या बाहेर येणार आणि 99% गॅरंटी देतो. होक्यामध्ये तुम्हाला थोडं स्वतःला पण काम करावं लागेल, सगळ्या नोट्स पण पुरवतोय. ओके, आणि टॉपिक पण घेतोय आपण. ओके, त्यामुळे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. बघा आता इंडिपेंडंट आर्टिकल ही संकल्पना आपल्याला बघावी लागेल. इंडिपेंडंट आर्टिकल संकल्पना काय आहे ती थोडीशी समजून घ्या. बरोबर, चला. आणि मग दुसरी गोष्ट काय, बिफोर वावल अँड कॉन्सोनंट अचा वापर करायचा. कुठं करायचा? ए, याचा साऊंड बरोबर ए अ दोन प्रकारे होतो, बरोबर का? अ आणि ए साऊंड शिकलो ना आपण. अ असा पण आणि ए असा पण होतो. बघा ऐका, बिफोर वावल अँड कॉन्सोनंट लेटर विथ कॉन्सोनंट साऊंड. ए पोरांनो, उच्चार कोणता आहे याला काहीच महत्व नाही. मी काय म्हणलं, उच्चार काय आहे याला काहीच महत्व नाही. महत्व कशाला आहे तर तुम्हाला लेटर कोणता याला काहीच महत्व नाही, तर उच्चार कोणता याला सगळ्यात जास्त महत्व आहे. बरोबर, नीट आहे का? काय म्हणलं इथं, वावल अँड कॉन्सोनंट लेटर. लेटर कोणतं येतं याला काहीच महत्व नाही, सगळ्यात महत्व आहे साऊंड. ओके, चला, उच्चारावर अवलंबून आहे. बरोबर, काय म्हणलं, उच्चारानुसार चेंज होणार आहे रे पोरांनो. कशानुसार? उच्चारानुसार चेंज होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. बिफोर अब्रिव्हेटेड वर्ड्स विथ कॉन्सोनंट साऊंड. ओके, एक कॉन्सोनंट साऊंड पुरी अ वापरायचं. ओके, अब्रिव्हेटेड म्हणजे संक्षिप्त रूप. मी ME आहे, मी BA आहे, बरोबर, मी BEd आहे, मी SSC आहे, MSc आहे, असं ठिकाणी. ओके, ते आपण बघूयात. पण इथं बघा, अँड वापर कुठं होतोय, बिफोर वावल अँड कॉन्सोनंट लेटर विथ वावल साऊंड. स्वरांप्रमाणे उच्चार. काय म्हणलं मी, स्वरांप्रमाणे उच्चार पाहिजे. कशाप्रमाणे उच्चार पाहिजे? स्वरांप्रमाणे उच्चार पाहिजे. बिफोर अब्रिव्हेटेड वर्ड्स विथ वावल साऊंड. कॉन्सोनंट साऊंड आला की तुम्ही ए वापरा. वावल साऊंड आला, अंकल अ. आता इथं ह चा सायलेंट असतो, अवर अ. ओके, चला. MA मध्ये काय, एन MA उच्चार होतोय. MLA मध्ये सुद्धा ए उच्चार होतोय. पण BA मध्ये जर आपण बघितलं तर इथं लक्षात ठेवा, बीएड. ओके, ब साऊंड झाला. काय झाला? ब साऊंड झाला. बर्ड मध्ये काय, ब साऊंड झाला. साऊंड महत्वाचा आहे एन मध्ये, बाकी काही महत्वाचं नाही. संकल्पना समजून घ्या. ओके, साऊंड वरती काम चालतंय. क्लिअर? आणि मग अशा पद्धतीनं आर्टिकल आहे. आणि मग नंतर बघूया आपण यूज ऑफ एन. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये. लक्षात आलं? चला, या सेशन मध्ये थांबूयात. लेक्चर जर पाहत असाल तर मेसेज करत जावा. ओके, जेणेकरून कितपत तुम्हाला अंडरस्टँड होतं या गोष्टी आम्हाला समजतील. ओके, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय.